चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ मी एमसीक्यूचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि एमसीक्यू आपण पाहणार आहे एसी सर्किटवरचे. ठीक आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर 5 पार्टमध्ये आपण ते व्हिडिओ मी टाकलेले आहेत. ते मी साईडला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. आणि अजून महत्त्वाचं, इंडस्ट्री 4.0 वर खूप सारे प्रश्न येत आहेत. तर इंडस्ट्री 4.0च्या कॉमन नोट्स आणि ग्रुप ए बी सी च्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरून तिथं कॉन्टॅक्ट माझा आहे, तिथून तुम्ही मला मागवू शकता. चला तर मग आपण आता कुठलाही वेळ न घालवता आपण सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न एसी सर्किट्सवर आपल्याला बघायचे आहेत प्रश्न. आपल्याला पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज द युनिट ऑफ ससेप्टन्स. ससेप्टन्सचा जो युनिट असतो तो काय आहे? तर ससेप्टन्स म्हणजे काय? 1 इंडक्टन्स. म्हणजे कंडक्टन्स ससेप्टन्स या सगळ्यांचा एकच युनिट असतो, तो म्हणजे मो. त्यानंतर नेक्स्ट, what is the resistance of the inductance coil takes 5 ampere current across 240 volt 50 hertz supply at 0.8 power factor. तर हे बघा मित्रांनो, प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेमचं एक सरळ सरळ त्याचं सूत्र आहे. ते एसी सर्किट मध्ये जेव्हा आपण सिंगल फेजचा विचार करतो तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला भेटते. आता जनरली आपण हे जे व्हिडिओ बघत आहे याच्यात आपण एक्सप्लेनेशन कमी आणि त्याचं क्वेश्चन आन्सरिंग जास्त करतोय. याचं कारण एकच आहे, कारण की तुम्हाला फक्त प्रश्नाचं ओव्हरऑल स्वरूप समजावं आणि तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करावा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॅन बी इन्क्रीज इन एसी सर्किट. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफआर याचं सूत्र आहे 1/2 पाय अंडर रूट LC. तर हे कसं काय वाढवलं जातं? तर आपण काय म्हणू, रिड्युसिंग द कॅपॅसिटन्स व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड अ 3 फेज रिएक्टिव्ह पॉवर इफ द लाईन व्होल्टेज VL अँड लाईन करंट इज IL. तर 3 फेज सिस्टीम आहे. 3 फेज सिस्टीम मध्ये आपण काय म्हणतो, PR म्हणजे जी पॉवर आहे √3 VL IL sin थिटा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द मेन कॉज फॉर बिलो 0.5 लॅगिंग पॉवर फॅक्टर इन 3 फेज सिस्टीम. 3 फेज सिस्टीम मध्ये 0.5 जो लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो तो कशामुळे होतो? काय कॉज आहे त्याचं? मेन कारण काय असू शकतं? तर त्याचं आहे रिएक्टिव्ह पॉवर ड्यू टू मोर इंडक्टिव्ह लोड. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द करंट इन न्यूट्रल कंडक्टर इन 3 फेज अनबॅलन्स लोड इन स्टार कनेक्टेड सिस्टीम. स्टार कनेक्टेड संबंधी हा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये असं विचारलंय की काय करंट असतो न्यूट्रल कंडक्टरचा इन 3 फेज अनबॅलन्स लोड. तर आपण काय म्हणू, लेसर दॅन द लोवेस्ट करंट इन एनी वन ऑफ द फेजेस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द अपरंट पॉवर इन KVA ऑफ 3 फेज 415 वोल्ट 50 हर्ट्ज स्टार सिस्टीम इफ द लाईन करंट IL इज 16 एम्पियर ऍट 0.8 फॅक्टर. बघा, ही स्टार सिस्टीम आहे आणि त्यातले 3 फेज आहे. तर याचं एक स्पेशली सूत्र आहेत, ते सूत्र तुम्हाला बघणं आवश्यक आहे. आणि त्या सूत्रामध्ये बेसिक सूत्र आहे बघा मित्रांनो, तुम्हाला काय असं खूप मोठे वगैरे किचकट सूत्र तुम्हाला करायचंच नाही आहे. बेसिक सूत्र आहेत. बेसिक सूत्र तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीचे प्रश्न आहेत, परीक्षेला आले तर तुम्हाला इझिली टॅकल होतील. तर याचं उत्तर मी फक्त सांगून देतो, 11.5 kV. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट विल बी द reading of 2 wattmeters W1 W2 in 3 phase power measurement if the power factor is 0. पॉवर फॅक्टर जर 0 असला तर वॅटमीटर मध्ये W1 आणि W2 ची काय किंमत राहते? तर आपण असं म्हणू, W1 इज इक्वल टू W2 बट अपोजिट इन साइन्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज फॉर 240 व्होल्ट RMS. मॅक्झिमम व्हॅल्यू काय राहणार आहे व्होल्टेजची जेव्हा त्याचं व्होल्ट किती राहील 240 व्होल्ट RMS. तर याचं उत्तर आपण म्हणू की 339.5. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिएक्टिव्ह पॉवर इन एसी सर्किट. रिएक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे एसी सर्किट मधला? तर आपण काय म्हणू, VI sin थिटा, जो ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, हे गणित आहे. कॅल्क्युलेट द इम्पिडन्स कॅल्क्युलेट करायचं ऑफ द सर्किट R इज इक्वल्स टू 5 ओम, XL ज्याला आपण इंडक्टन्स म्हणू, रिएक्टिव्ह इंडक्टन्स 36 ओम अँड XC कॅपॅसिटन्स इंडक्टन्स कॅपॅसिटन्स किती आहे 24 ओम. तर याचं काय काढायचं आपल्याला, इम्पिडन्स काढायचा. आता बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय, RLC सर्किट आहे. RLC सर्किट मध्ये इम्पिडन्सचं जे सूत्र आहे ते काय असते, √R² प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. तर याचं हे सगळं किमती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय येते उत्तर 13 ओहम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट इन सिंगल फेज एसी सर्किट. सिंगल फेजचा एसी सर्किट असतो त्यामध्ये फेज डिफरन्स किती असतो? तर त्याचं उत्तर आहे 90 डिग्री. ठीक आहे. काही असे प्रश्न तुम्हाला बेसिक प्रश्न आहेत, ते तुम्हाला ते जमलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 बघा हा. तर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज इन स्टार कनेक्टेड सिस्टीम. स्टार कनेक्टेड सिस्टीम मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचा काय संबंध आपल्याला दिसून येतो?
तर याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं VL इज इक्वल टू 3 VP. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द लाईन करंट ऑफ द 3 फेज 415 volt 50 hertz सप्लाय फॉर द बॅलन्स लोड ऑफ 3000 वॅट ॲट 0.8 पॉवर फॅक्टर इज कनेक्टेड इन स्टार. तर याचं सुद्धा आपण बेसिक फॉर्म्युला आहे, त्या बेसिक फॉर्म्युलाचा वापर करू आणि याचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह होईल. याचं उत्तर येतं 5.2 एम्पियर. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इन 3 फेज पॉवर मेजरमेंट इफ ऑफ 2 वॅटमीटर शोईंग इक्वल रिडिंग्स. इक्वल रिडिंग शो केल्यानंतर त्याचा पॉवर फॅक्टर किती असतो, त्याचा पॉवर फॅक्टर आपल्याला भेटतो 1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ कॉइल हॅव्हिंग अ रेझिस्टन्स ऑफ 24 ओहम ड्रॉज द करंट ऑफ 5 एम्पियर ॲट 240 volt 50 hertz AC सप्लाय. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं 0.6. ठीक आहे. बेसिक सूत्र आहे ते तुम्ही करायचे आहेत आणि त्या याच्यावर तुम्हाला इझिली प्रश्न टॅकल होणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द इम्पिडन्स ऑफ द RLC सिरीज सर्किट इफ द इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL इज लेस दॅन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. इंडक्शन लेस म्हटलेलं आहे, मग सरळ सरळ सूत्र आपल्याला माहित आहे, Z इज इक्वल्स टू R स्क्वेअर XC मायनस XL चा स्क्वेअर. या जागी जर कॅपॅसिटन्स रिएक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर मोठा असता तर आपण काय केलं असतं, XC च्या जागी XL घेतला असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट घेऊ क्वेश्चन नंबर 19. कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ RLC सर्किट हॅव्हिंग रेझिस्टन्स R 15 वॅट, रिझल्टंट रिएक्टन्स XC 20 वॅट आणि कनेक्टेड अक्रॉस 240 volt आणि 50 hertz AC सप्लाय. तर हे पण आपल्याला सूत्र थोडंसं वापरावं लागेल आणि सूत्र वापरल्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतील. तर याचं उत्तर आहे 0.6 Ω. ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ऍडमिटन्स. ऍडमिटन्स म्हणजेच काय असतं, 1/Z ऑफ द RLC पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट विचारलंय, कनेक्टेड अक्रॉस 240 volt 50 hertz AC सप्लाय अँड 8 एम्पियर करंट इज पास थ्रू इट. तर याचं उत्तर आपल्याला 0.33 mho असं भेटतं. ऍडमिटन्सचं युनिट काय असतं, mho, जो ऑलरेडी प्रश्न झालेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द लाईन करंट अँड ऑफ द सिंगल फेज RC पॅरलल सर्किट. तर याचं काय उत्तर भेटतं आपल्याला, IL is equals to under root IR square minus IC square. How the low power factor can be improved in AC circuit. जेव्हा लो पॉवर फॅक्टर असतो तो कसा इम्प्रूव्ह केला जातो, तर आपण काय म्हणू याला, बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर्स इन पॅरलल. पॅरलल मध्ये ते कनेक्टिंग कॅपॅसिटर्स केले की ते काय होतं, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द लाईन करंट अँड फेज करंट IP इन डेल्टा कनेक्टेड सिस्टीम मध्ये लाईन करंट आणि फेज करंटचा काय संबंध असतो, काय रिलेशन असतं, तर आपण म्हणू IL इज इक्वल टू √3 IP. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. व्हॉट इज द पर्पज ऑफ फेज सिक्वेन्स इन मीटर. फेज सिक्वेन्स जो मीटर मध्ये असतो त्याचा पर्पज काय आहे, टू इन्शुअर द करेक्ट फेज सिक्वेन्स ऑफ 3 फेज सिस्टम. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द ॲपरंट पॉवर ऑफ स्टार कनेक्टेड 3 फेज लोड इफ इट इज कनेक्टेड अक्रॉस अ 3 फेज 415 volt 50 hertz सप्लाय ॲट 0.8 पॉवर फॅक्टर अँड फेज करंट इज 10 एम्पियर. तर याचं सूत्र आहे, गणितामध्ये तुम्ही टाका, ते फॉर्म्युला टाका आणि याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो, 7.188 kVA. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इफ वन ऑफ द वॅटमीटर रिडिंग इज 0 अँड अदर रीड्स टोटल पॉवर इन 2 वॅटमीटर मेथड ऑफ 3 फेज पॉवर. तर अशा केसमध्ये काय उत्तर येतं आपल्याला सरळ सरळ माहिती आहे. याच्या अशा केसमध्ये 0.5. हा प्रश्न बघा 2 वेळा आधी पण एक रिपीट झालेला आहे आणि हा त्याचं थोडंसं वर्डिंग चेंज केला आहे, बाकी प्रश्न सेम आहे. त्यानंतर 28. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर काय असतो, तर आपण काय म्हणू, फॉर्म फॅक्टर आपण काय म्हणू शकतो, मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे ना. फॉर्म फॅक्टर यालाच आपण काय म्हणतो, KF ने डिनोट केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट 29. which electrical term is defined as a total opposition to the current in AC parallel circuit. तर आपल्याला काय म्हणू, याचं उत्तर आपल्याला ऍडमिटन्स असं भेटेल. ठीक आहे ना. आधीच आपण हे बघितलंय. ठीक आहे. विच AC सर्किट कंटेन्स द फेज रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट. कुठलं आहे ते, तर आपण म्हणू हे जे तुम्हाला दिसत आहे याचा काय संबंध आहे, तर आपण असं म्हणू रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स इन सर्किट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इन 3 फेज सिस्टीम इफ द ऍक्टिव्ह पॉवर इज 4 किलोवॅट अँड ऍपरंट पॉवर इज 5 kVA, कॅल्क्युलेट द रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर आपल्याला काढायचं आहे याच्यामध्ये, तर रिएक्टिव्ह पॉवरचं सूत्र आहे ते तुम्ही वापरा आणि ते 3 kVAR असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. ते रिएक्टिव्ह पॉवर काय आहे, ऍपरंट पॉवर काय आहे, हे सगळ्यांचं बेसिक सूत्र आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. इन विच कंडिशन रेझोनन्स विल ऑकर इन RLC सिरीज सर्किट. कोणत्या कंडिशन मध्ये रेझोनन्स ऑकर होईल, तर कोणत्या कंडिशन मध्ये रेझोनन्स ऑकर, इंडक्टन्स रिएक्टन्स XL इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स XC, या केसमध्ये ह्या गोष्टी होतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. हाऊ विल यू
obtain positive reading in the wattmeters reads negative readings during the 3-phase 2 wattmeter method. तर याचं उत्तर आपल्याला भेटेल by reversing the condition by reversing the connection of pressure coil in meter. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द फॉर्म फॅक्टर इन सायनोसॉइडल एसी. फॉर्म फॅक्टर काय असतं 1.11. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ इंडक्टन्स इन एसी पॅरलल सर्किट. काय असतो रेसिप्रोकल इन एसी पॅरलल सर्किट मध्ये. तर याचं रेसिप्रोकल आपण काय म्हणू ससेप्टन्स असं त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 व्हॉट इज द रिलेशन इन इलिस्ट्रेटेड इन बिटवीन द करंट अँड व्होल्टेज. ही जी डायग्राम दिसते याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज मध्ये काय रिलेशन आहे तर आपण काय म्हणू करंट अँड व्होल्टेज आर इन अ फेज. ठीक आहे. हे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 calculate the total power by 2 wattmeter W1 and W2 method if one of the wattmeter W2 is reading taken after the reversing. तर सरळ सरळ W1 मायनस याचं W2 आणि ते काय येतं त्याचं फेज फॅक्टर ते 0.5 लॅगिंग असं. ठीक आहे ना 0.5 असा एक निगेटिव्ह असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38 इन विच 3 फेज सिस्टम द आर्टिफिशियल न्यूट्रल इज रिक्वायर्ड टू मेजर द 3 फेज व्होल्टेज. टू मेजर द फेज व्होल्टेज 3 फेज फक्त फेज व्होल्टेज. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं 3 वायर डेल्टा कनेक्टेड सिस्टम. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 39 व्हॉट इज द लाईन व्होल्टेज इन 3 फेज सिस्टम इफ द फेज व्होल्टेज इज 240 व्होल्ट. याचं काय उत्तर भेटतं 415 व्होल्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द फॉर्म फॅक्टर. आताच आपण बघितलं याचं उत्तर इफेक्टिव्ह व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. यालाच आपण मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू ऑलरेडी तो क्वेश्चन आपण बघितला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द इम्पिडन्स ऑफ RLC सिरीज सर्किट. RLC सिरीज सर्किटचा इम्पिडन्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो Z इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस XL मायनस XC चा स्क्वेअर. क्वेश्चन नंबर आपल्याला ऑप्शन नंबर याचा काय भेटेल ऑप्शन नंबर D. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इफ वन ऑफ द वॉटमीटर गिवन निगेटिव्ह रिडिंग इन टू वॅटमीटर मेथड 3 फेज पॉवर मेजरमेंट. तर याचं उत्तर काय भेटेल आपल्याला लेस दॅन 0.5. बघा तिसऱ्यांदा क्वेश्चन या टाईपचा आलाय थोडं वर्डिंग चेंज झालंय बस एवढं. व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन द 3 फेज इन अ 3 फेज सर्किट. काय असतं फेज डिफरन्स 3 फेज मध्ये तर तो असतो 120 डिग्री आणि सिंगल फेज मध्ये किती असतो 90 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 बघा विच कंडिशन इज कॉल्ड रेझोनन्स RLC सर्किट. कोणती कंडिशन आहे ती XL इक्वल टू XC असं असलं तर ते काय असते रेझोनन्स कंडिशन असते. ठीक आहे. विच क्वांटिटी इज रोटेटिंग ऍट अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणती क्वांटिटी असते ती फेजर क्वांटिटी असते. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 45 प्रश्न होते एसी सर्किटवर. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 आणि पार्ट 4 ते तुम्ही बघून घ्या. तिथे लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक पार्ट तुम्ही बघू शकता. आणि हो तुम्हाला जर इंडस्ट्री 4.0 च्या नोट्स हव्या असतील तर त्या अवेलेबल आहेत. तर कुठलाही वेळ घालवू नका 2-4 दिवसामध्ये तुमचे 10 ते 12 मार्क हातचे आहेत ते कव्हर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका MCQ च्या सोबत. धन्यवाद.